सहकारी मुली म्हणून कुठल्या भागात? हिंगोलीची आहे काय, एक पालीची आहे आणि बुलढाणा. पाली, रायगड पाली नाही, बीडगावाची पाली. आणि तिसरे एक बुलढाण्याची. चारच आहे ना? हा, चौघी. बुलढाणा, पाली, तू आणि हिंगोली. आणि हिंगोली. बुलढाणा म्हणजे प्रॉपर बुलढाणा. हा, प्रॉपर. जाऊन पण तिकडं सगळं अर्ध लक्ष इकडेच म्हणल्यासारखं. आज वर्ष होत आले तरी काहीच नाही याच्यामध्ये. पाहिजे तसा रिस्पॉन्स दादा आम्हाला कुठूनच भेटत नाही ना. तसं नाही बा, त्यावेळेस एखादी मात्र कोर्टा पुढे चालते त्यावेळेस त्यांचं पद्धती त्या सगळ्या गोष्टी चालतात. काही गोष्टी अशा आहेत सांगायचा वेळ प्रयत्न केला जवळपास आत्तापर्यंत. तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो, ही आताची पिढी आहे एकदम पोटतिडकीनं तळमळीनं मी सगळं पुरवलं. कमीत कमी माझे 8 ते 10 कॉल लँडलाईनला माझा एकही निरोप तुमच्याकडे गेला नाही. आल्या तुम्हीच. राजेश देशमुख हा बीडमध्ये अतिशय चांगलं काम करत सगळ्या बीडमध्ये. त्यांनी त्याच्यानंतर मी बोललो तसा तो अतिशय चांगले अधिकारी त्याच्यामध्ये गणले जातात. त्याचं म्हणलं असं या गोष्टी वेगवेगळ्या कारण थोडी घालतात, परंतु मला वाटलं तर लगेच त्याचा प्रभाव त्यामध्ये चालू माझ्याकडे जातील कोणाकडे जातील माझं काम करता येईल. मी त्यावेळेस पूर्ण म्हणजे सगळं दिला सगळं माझ्या गावची झाली, कारूची झाली, मला स्वतःचं फार असा करतो पण मी म्हणलं त्याला काही नाही प्रत्येक सोडून दिला इथं म्हणलं त्याला आपण तुलाही माहिती नसेल गाडीत बसलो. तर या संदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी. सुरेश, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोगमध्ये आहेत आणि ते संतोष देशमुख यांच्या मुलीशी आणि भावाशी बोलतात. काय अधिकची माहिती? संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्त दिवसभर कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. अजितदादा यांचा बीड जिल्हा प्रचाराचा दौरा होता नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने. दौऱ्यामध्ये मात्र भेट नव्हती, पण धारूर या ठिकाणची सभा झाल्यानंतर अजितदादा यांनी थेट जो त्यांचा ताफा आहे तो मस्साजोगच्या दिशेने वळवला आणि मस्साजोग या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वैभवी त्याचबरोबर धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा देखील केली जाते. या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आरोप केलेला होता इथंच बोलत असताना काही वेळापूर्वी की अजित पवार जर धनंजय मुंडेला वाचवत असतील तर त्यांच्याकडे देखील पाहावं लागेल असा देखील इशारा दिलेला होता. आणि त्यानंतर आता धनंजय देशमुखांच्या भेटीसाठी अजितदादा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. देशमुख कुटुंबाचं जे म्हणणं आहे ते देखील ऐकून घेतलं जाते. विशेषतः अजितदादा हे बीडचे पालकमंत्री देखील आहेत, त्या अनुषंगाने त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे आणि अष्टवाईकपणे वैभवी देशमुख ही चौकशी देखील केलेली आहे. त्याचबरोबर वैभवीने त्यांना सांगत असताना 1 वर्ष झालेलं आहे, त्या प्रकरणातील एक आरोपी हा फरार आहे. अद्याप त्या प्रकरणात कुठलाही तो कुठं आहे काय आहे या संदर्भातली देखील माहिती मिळत नाही. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टाच्या अनुषंगाने जे प्रकरण चालणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं ही चालणं गरजेचं आहे असं देखील मागणी वैभवीने केलेली आहे. त्यामुळे अजितदादा नेमकं देशमुख कुटुंबाला आता काय आश्वासन देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आज दौऱ्यामध्ये नसताना अजितदादा हे दौरा वळवून आणि अचानक त्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यामुळे याची चर्चा देखील होते आणि देशमुख कुटुंबाचा धीर देण्याच्या दृष्टिकोनातून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये याचे पडसाद पडलेले होते आणि त्यानंतर आता आज 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या देशमुख कुटुंबाला धीर देण्यासाठी अजितदादा या ठिकाणी पोहोचल्या कारणानं आता नेमकं काय आश्वासन देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. प्रियंका. निश्चितच सुरेश, आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय प्रक्रिया पुढे येते पाहणं महत्त्वाचं आहे. 1 वर्ष संतोष देशमुख यांच्या हत्येला झालं, त्या संदर्भामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी आणि त्यांचा भाऊ हे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संवाद साधतात. आज खूप असते सकाळपासून मला बोलायचं आहे तुम्हाला की दुसरा पण विषय काय सगळे सक्रिय त्यांच्याकडं खूप मोठा पैसा आहे. 1 करोड रुपये रोज कमवायचे आणि 1 लाखाची समाजसेवा करायची असं यांचा पॅटर्न आहे. आणि तो पॅटर्न 1 लाखाचं हे केलं, लग्नाला दिले, त्याला दिले आणि त्याच्या नावाखाली खूप चुकीच्या गोष्टी झाल्या. पण आम्हाला काय वाटतं, काही लोक काय म्हणतात काही राजकारण करायचं. चालूचे सरपंच होते आणि अजून ग्रामपंचायत म्हणजे हद्दीमध्ये सुद्धा आम्ही काय बोलतो, आम्हाला फक्त नाही पाहिजे, आम्हाला बिलकुल काय नाही पाहिजे.
आम्हाला पाहिजे त्यावेळेस साहेबांना माहिती आहे तुमच्याकडे संतोष अण्णा आले होते, तुम्ही इथल्या कब्रस्थानचा फंड तुम्ही दिलेला आहे, त्याचं मागच्या वर्षी काम झालं ते त्यांच्याकडे पण गेलो. खात्याची व्यक्ती आहेत सगळे. हां मी तर आज इतकं होतो प्रत्येक विषय त्यावेळी सांगले असते तिथं जे फोकस आहे बाजूला जाऊन ते दुसरीकडेच विषय सगळा वेगळा असतो. आत्ताच्या दादाला जे केलं ना ते घातपाताचा विषय ते त्यांनीच सांगितलं की आम्ही धनंजय भैयाकडे गेलतो, एवढ्या एवढ्या कोटीची ऑफर दिली ती, गाडीत बसायचं होतं. म्हणलं हे माझ्या ह्याच्यात विषयच नाही आणि ह्याच्यानंतर माझ्याकडे बसू नका आणि इथं येणार आहे ह्याच्यात फोन आलेला आहे आपली अपडेट घ्यायला हे माहीत नाही ना आपल्याला. इथं तुम्ही फोटो काढला ते म्हणलं मी नातेवाईकीचं आहे किंवा मी असंच आहे तसंच आहे, तसं झालं होतं आमचं. मला अजिबात कसल्या गोष्टी पडणार नाही, गाव पण पडणार नाही, कुटुंब पण पडणार नाही आणि इथं नाही सगळं पोखरलं. पण महत्वाचा मुद्दा दादा ह्याच्यातला असा आहे की ही संतोष पंचवीस फुटाने प्रश्न विचारायचा आहे, महाराष्ट्राच्या डोळ्यातलं पाणी कधी थांबणार? रोज घटना घडतात, कायद्याची कुठे अंमलबजावणी करत नाही. परवा मालेगावमध्ये आधी अत्याचार झाला, काल परत एकदा अत्याचार झाला, तर न्याय कुठंच भेटत नाही. आणि आता तुम्ही वरून न्याय भेटण्याकरताच न्यायालय न्यायालय आहे ना, न्यायालयाविषयी सांगतात पण फास्ट ट्रॅक म्हणतात पण होत नाही फास्ट ट्रॅक. कृष्ण आंधळे कधी सापडणार आहे? एवढे एक पोलीस एसपीला विचारा, एसपी बदलून बी काही फरक पडला नाही त्याचा. कृष्ण आंधळे अजून बी आमचे जे काही साक्षीदार काही जे फिर्यादी हे भयभीत आहेत त्या कृष्ण आंधळेमुळे. एवढी आता एसपीला पालकमंत्री यांना त्या तुम्ही त्याला विचार फार वेगळ्या महत्वाचा मुद्दा ह्याच्यातला संतोष पंचायत गोष्टीत नसल्यामुळं ही जी सगळ्याला जी तळमळ आहे ती फक्त त्या गोष्टींमुळे तळमळ आहे. ही कोणत्या भांडणात नाही, कोणाच्या कशात नाही, उलट सामाजिक कार्यात असताना त्या माणसाची एवढी अमानुषता आहे त्याच्यामुळे माणूस सगळे हे झाले. ही एवढी जी तळमळ आहे गावाला ती तीच तळमळ. त्यात तुम्ही आता बघतात कुठलंच तरी एखाद्या माणसासाठी एवढं एकत्र आलेलं आहे. तसं तुम्ही जिथं म्हणता त्याची आता